गुरुचरित्राविषयी थोडक्यात. श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंतेचे महात्म्य वर्णन करणारा हा ओवीबद्ध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकाच्या प्रश्नांचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्ताची अवतार कथा, अमरीश कथा, धम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नरसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे. श्री दत्तात्रेय, श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतार कार्य या अपूर्व ओवीबद्ध चरित्र ग्रंथात प्रकट झालेले आहे. गुरुचरित्राच्या पहिल्या 9 अध्यायात श्रीपाद श्री वल्लभांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे. तर 10व्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर 11व्या अध्यायापासून श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार कार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रकट झालेले आहे. खरे सांगायचे तर 11व्या अध्यायापासूनच या अद्वितीय गुरुचरित्राला प्रारंभ होतो. दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचे सखोल विवरण करणारा हा एक अजोड ग्रंथ आहे. दत्त संप्रदायात गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावले आहे. गुरुचरित्रातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत या चरित्र ग्रंथाने भक्तिभावाने पाळलेले आहे. श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दर्जाचे दत्तोपासक होते. सरस्वती गंगाधर हे नरसिंह सरस्वतींचे पटशिष्य सायनदेव यांचे 5वे वंशज होते. श्री नरसिंह सरस्वतीच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे 100 वर्षांनी म्हणजे शके 1450 इसवी सन 1528 ह्या दरम्यान गुरुचरित्र प्रगट झाले. ग्रंथाच्या आरंभी सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्व परंपरा सांगितली त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांच्या आईचे नाव चंपा. अश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधू पुरुषाची ती मुलगी होती. श्री दत्ताचे वर्णन करताना नाथ म्हणतात की दत्त वशे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी कामधेनु आणि स्वान उभे शोभती समान गोदा तिरी नित्य वस्ती अंगी चर्चिली विभूती काके माझी शोभे जोळी झोळी अर्धचंद्र वशे भाई. दत्तात्रेयाचा निवास नेहमी औदुंबरा खाली असतो. दत्त भक्तांची तशी श्रद्धा आहे म्हणून सर्व दत्त भक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्राचे सतत पारायण करतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या श्री दत्तात्रेयांना अंतकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले. अत्यंत श्रद्धेने श्री दत्तात्रेयांची दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या क्षणाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. एक लक्षात घ्या की गुरु महात्म्य सांगणारा, उपासना मार्गाचे श्रद्धेय प्रतिपादन करणारा, मानवी आचार धर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात मान आणि प्रतिष्ठा आहे. श्री दत्तात्रेयांच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे. भक्तिरसाने ओथंबणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्वच दत्त भक्तांना वेदतुल्य वाटतो. गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे. अंतकरण असता पवित्र सदा गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती रुचिरभूत होनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. याचा सोपा अर्थ असा की पवित्र अंतकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला तर केवळ सौख्य प्राप्त होते. मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण सप्ताहात मौन ठेवून एका जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून
पूर्व दिशेला तोंड करून हा ग्रंथ वाचावा. पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले तर सर्वात मोठा फायदा काय होतो तर मन शांत होते, प्रसन्न होते, समाधान पावते. गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे की ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन, भूत प्रेतादी बाधा निरसन, होऊन सौख्य होतसे. गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करत ग्रंथाचे पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीची वाचला आहे. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीने वाचला जावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.